माणसाला सरकारी नोकरी असलेलं लई चांगलं रे बाबा. सकाळी 9ला गेलं ड्युटी करायला की 4-5ला आलं की मोकळं आपलं आपलं उगं महिन्याला पगार चालू. आणि मोबाईलवर काय करायला येतं, शेतकऱ्याचे गोरगरिबाचे लेकरं इकडं नोकरीकडे येऊ नये. ह्यानं गावातच काही बी करावं म्हणून ब्रँडेड शेतकरी, रॉयल शेतकरी म्हणून ह्याला फुगवाले तर हे फुगले की लिहिणं शिकणं आले तर शेतीतच बेजारवाले तर अहो हाय की शेतीलाच हाया. लिहिणं शिकून काय लागणं आलं की शेती करायची नाही तर हे ना शेतकऱ्याच्या लेकरानं नोकरीकडे येऊ नयेच म्हणणं आहे बघा लोकांचं. हां, तेच जीवन चांगलं आहे रे. इकडं नोकरीमध्ये काही राहिलं नाही. मग असं म्हणलं मग शेतकऱ्याचं लेकरू कायला मरायला जाईल. हां, इकडं मायला कंडी आलाय बाबा शेतीमध्ये काहीच पिकणं बी झालंय. पाणी पडलं जास्त की जास्तच पडालंय. कमी पडलं की कमीच पडालं. इकून तिकून उत्पन्न झालं की सरकार त्याला भाव देणं आलं या. त्याच्यासाठी बापू शेतकऱ्याचे लेकरं हो लिहिणं चांगलं शिकायचं, नोकऱ्या लावून घ्यायच्या. कुठं लागणं आलं तर आहोच की आपण रॉयल आणि ब्रँडेड शेतकरी. हां, त्याच्यासाठी बापू नोकरी असणं गरजेचं आहे हां.